नमस्कार. आज आपण आळूवडी कशी बनवायची ते पाहूयात. ही आळूवडी मी माझ्या लहानपणी खायचे. तव्यावरती मस्त भाजलेली कमी तेलामध्ये, अगदी फक्त 2 चमचे तेलामध्ये मस्त कुरकुरीत वड्या होतात. भरपूर सारा लसूण घ्यायचा, 1 चमचाभर जिरं घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे ठेवा. याचं वाटण करायचं. 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आणि 1 चमचाभर चिंचेचं कोळ घातलेला आहे. चिंचेचा कोळ नसेल तर एक 2-3 थेंब लिंबाचा रस जरी घातला तरी चालतो. आता हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं. गरज वाटेल तेवढं पाणी घालायचं. खूप घट्ट करायचं नाही, सैलसरच पीठ ठेवायचं. आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ह्याचे देठं व्यवस्थित कट करून घ्यायचे मागच्या बाजूने, किंवा मग लाटण्याने थोडंसं लाटून घेतलं तरी चालेल. पानं जर खूप कडक असतील तर मध्येच तुटतात, व्यवस्थित रोल करता येत नाही. त्यामुळे थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे मग ह्याचा रोल छान करता येतो. आता मी मोठे रोल काही केले नाही, कारण पानं पण छोटे छोटेच होते आणि कमीच पानं होते. त्यामुळे मी ह्याच्या थोड्याशा चपट्या आकारामध्येच वड्या केलेल्या आहेत, ज्या मी लहानपणी खायचे. चुलीवरती मस्त अशा तव्यावरती भाजूनच बनवत होते. आमच्याकडे तर उकडत पण नव्हते, पण मी आज ह्या थोड्याशा वाफवून नंतर भाजणार आहे. जास्त पीठ लावायचं नाही. जास्त जर पीठ लावलं तर खूप पिठळ लागतात वड्या, किंवा उकडायला पण खूप जास्त वेळ लागतो. आणि जे आळूच्या पानांची चव असते ना, ओरिजिनल जी आळूवडी असते, त्याचं टेस्ट काही व्यवस्थित लागत नाही जास्त जर पीठ असेल तर. त्यामुळे पीठ ह्याला पातळसर करायचं आणि थोडंसंच लावायचं, एक सिंगल थर लावायचा पिठाचा. हे रोल करून घ्यायचं. त्यानंतर ह्याला वरून पण थोडंसं पीठ लावायचं. सगळ्या पानांना अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पानांना मस्त असं हे पीठ लावून घेतलेलं आहे. आता हे उकडण्यासाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की या वड्या चाळणीमध्ये ठेवायच्या आणि 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायच्या. उकडलेल्या वड्या व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायच्या आहेत. ह्याची साईज तुम्ही लहान मोठी ठेवू शकता. तुम्ही हवं तर ह्या तळून पण घेऊ शकता. एकदम गरम तेलामध्ये तळायच्या, म्हणजे मग जास्त तेलकट होणार नाही, तेल वगैरे पिणार नाही. किंवा मग तुम्ही थोड्याशा तेलामध्ये ह्या भाजून घ्या. मी इथे 2 चमचे तेल घेतले तव्यावरती. तवा गरम झाला की वड्या घालायच्या आणि 5 ते 6 मिनटं लागतात, फार वेळ लागत नाही आणि अजिबात तेलकट होत नाही, मस्त कुरकुरीत पण होतात. दोन्ही बाजूने छान अशा ह्या भाजून घ्यायच्या. वड्या भाजत आल्या की यावरती थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे मग खायला वड्या खूप छान लागतात. मस्त अशा वड्या भाजलेल्या आहेत बघा, दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झालेल्या आहेत. एक अर्धा चमचा तीळ घातलेले येतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या वड्या आता मस्त अशा तयार आहेत. छान कुरकुरीत होतात, चवीला पण मस्त लागतात भाजल्यामुळे. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन एका छानशा रेसिपी.